रेवती, तुला खरंच असं वाटून राहिलं ना का मी आज जावं? हो. तू आता परत का त्या गोष्टीचा विचार करतेस? मगाशी एकदा ठरलं ना आपलं. बापा, शन्याने माझ्या घराची काय हालत करून टाकली ग? हो ना ग. हे घर तुझं वाटतच नाहीये. किती टापटीपपणे ठेवलं होतंस तू सगळं. हे काय केलंय? आता हे सगळं आवरल्याशिवाय मला काही चैन पडायची नाही. तू असं कर, तू बस, मी आवरून घेते सगळं. अगं मी मदत करते ना तुला, पटकन होईल. नाही नाही, नको नको, तू बस. त्यापेक्षा तू असं कर, तू नजर ठेव दारावर. ईशानी आली तर उगीच मला झगडा नकोय. आली तर येऊ दे ना तिला. वाटली तर जराशी लाज वाटेल. तू किचनचं बघ, मी हॉलचं आवरून घेते. बर. देवा, मी काय करून टाकलं माझ्या घराचं? हे बघ काय बापा, हे बघ ना काय करून टाकलं. मला जरा पुसायला फडकं हवंय काही. ते घे बरं. हा. हा. आता हे सगळं आवरलं ना, आम्ही देवघरावरून घेते, देवापुढे दिवा लावते. हा, ते नको, त्याआधी माझ्या झाडांना पाणी घालून घेते. रेवती, रेवती, काय ग? काय ग? बघू. अगं हा शॉर्ट टॉप आहे. हो का? मला तर हे पुसायचं फडकं वाटून राहिलं. हो. यानी टेबलच पुसते आता. रेवती, नको ग. तू देवांची पूजा केलीस? नाही ना. मग जा पूजा कर. रेवती, जाऊ दे ग, पुसू नको. मी यानी टेबल पुसणार. तू पण ऐकायची नाही. शनाया, तुझा स्टॅमिना केवढा लो आहे. इतक्यात थकलीस. यु नो व्हॉट, मी ना रोज 15 किलोमीटर्स पळायचे. इथे आल्यामुळे जरा शेड्यूल अपसेट झालं. हो यार, ऍक्च्युली माझंही शेड्यूल हल्लंय खूप, त्यामुळेच प्रॉब्लेम होतोय सगळा. आणि काल हाय हिल्स पण घातले होते ना, त्यामुळे जास्तच पाय दुखतायत गो. ऑनेस्ट तुला माहितीये, मी रोज 4 वाजता उठून पॉवर योगा करायचे, पण या काही दिवसात करताच नाही आलंय काही. जाऊ दे, हळूहळू होईल रुटीन सेट. आपण जाऊया, रोज पळायला जाऊ आणि मग जिमला जाऊ. ओके. आता मी विचार करते गॅरी सोबत ना लंचला जाते. आज मला इटालियन खावंसं वाटतंय. आय लव्ह इटालियन फूड माहितीये. आणि पास्ता व्हाईट सॉस. व्हाईट सॉस? मला रेड सॉस आवडतो. एनिवेज पण पास्ता अमेझिंग असतो. रेड सॉस. बट रेड सॉस आणि व्हाईट सॉस मिस करतो, मसाला सॉस आहे. देवा, आपल्या घराचं तू रक्षण कर. तुझ्यावरच मी सगळं सोपवलंय. मी तर रोज रोज तुला इथे भेटायला येऊ शकत नाही, पण जोवर मी इथे नाही तोवर यांची काळजी घे, यांना सद्बुद्धी दे. माझी सगळी मदार आता तुझ्यावरच आहे.
राधिका, तुझा हात फिरला आणि हे घर ना पहिल्यासारखं दिसायला लागलं. असंच राहते ना रेवती. घरच्या बाईचा जोवर घरावर हात फिरत नाही तोवर घराला शोभा नाही. किती खराब केलं होतं तिने सगळं. मला काय वाटतं, तू बकुळा मावशीला इथे पाठवायला हवंस. ते आपल्याच फायद्याचं आहे ना. म्हणजे घरही स्वच्छ राहील आणि त्यांच्यावर लक्ष सुद्धा राहील. मी पण तोच विचार करून राहिली रेवती. आणि यांच्या खाण्यापिण्याचे पण हाल होत असतील ना. यांच्या डाएटचं काय करत असतील कुणास ठाऊक. झालं का तुझं सुरू पुन्हा? हा विषय नको. तो बघून घेईल ना त्याचं. ए राधिका, आपण इकडे आलोच आहोत तर एक गंमत करूया. काय आहे एक. चल बाय. या बाय. आणि उद्यापासून नीट वर्कआउट करूया आणखी. हो डेफिनेटली. आय रिली वॉन्ट टू लूज वेट. चलो बाय. ओके बाय, सी यू. ओ बाय. घर एवढं साफ कसं काय? गॅरी, पण गॅरी तो ऑफिसला आहे. कोण आहे? कोण आहे घरात? प्लीज बाहेर या. कोण आहे? प्लीज बाहेर या. ऑड. या घरात भूतबीत तर नाहीये ना? भूताला पळवायला काय म्हणतात? हनुमान चालीसा. गॉड, पण मला हनुमान चालीसा येत नाही.